अंगणवाडी सेविका मानधनापासून वंचित आहेत। 3.5 महिन्यांपासून हिस्सा थकवलेला आहे। त्यांचा निधी जो मानधन मिळतं ते थकवलेलं आहे। मानधन थांबल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सध्या मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करतायत, कारण केंद्र सरकारकडून दिला जाणारा जो निधी आहे तो थकवलेला आहे। मानधन मिळत नसल्यामुळे सुमारे 1.5 लाख कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून केंद्राचा हा निधी मिळालेला नाहीये। यामध्ये कामाचा डोंगर आहे, मोठ्या प्रमाणात कामाच्या जबाबदाऱ्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत, पण मानधन मिळत अपडेट असणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी, कारण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस केंद्र सरकारच्या निधी संदर्भात मानधनापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे। काही ठिकाणी प्रशासनाचे निधी सुद्धा जमा झालेले आहेत, पण काही ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी जे मानधन देण्यात येतं त्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। तर महाराष्ट्रातील सुमारे 1.5 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस केंद्र सरकारच्या निधी वेळेवर न मिळाल्याने 3.5 महिन्यापासून मानधनापासून वंचित आहे, त्यामुळे त्यांची मोठी आर्थिक कोंडी झालेली आहे। तर तुम्हाला काय वाटतं अंगणवाडी सेविका ताईंनो, जे मानधन देण्यात आले आहे ते तुम्हाला वेळेवर जमा होतं का नाही, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। कारण जे काही 3.5 महिन्यापासून मानधनापासून वंचित ठेवल्यामुळे तुम्हाला जे मोठी आर्थिक कोंडी झाली आहे, त्यामुळे नक्कीच तुमच्या आर्थिक व्यवहारावरती सुद्धा परिणाम होत असणार आहे। लाडकी बहीण योजना असो, इतर सरकारी योजना असो, ते करूनही तुम्हाला मानधन न मिळाल्यामुळे जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये असंतोष असून उपासमारीची सुद्धा वेळ आली आहे असं समजून येत आहे। तर काही ठिकाणी जसे की सोलापूर प्रशासनाने निधी जमा झाल्याचे सांगितलेलं आहे, तर केंद्र हिस्साचे जे 3.5 महिन्यापासून अधिक काळ जे मानधन आहे ते थकीत आहे, कारण प्रत्येक महिन्याला मानधन देण्यात यावे, प्रत्येक वेळेस GR काढण्यात येतं, परंतु वेळेवर मात्र मानधन व जे प्रोत्साहन भत्ता जमा होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यामध्ये जे निराशा निर्माण झालेली आहे। मानधन न मिळालेले 1.5 लाख कर्मचाऱ्यांचे हाल सुरू आहे, आर्थिक संकट त्यांच्यावर ओढवले आहे। तर लाडकी बहीण योजनेचे काम करूनही त्यांना मोबदला मिळत नाही, कारण सरकारची सर्वात आवडती योजना लाडकी बहीण योजना, ज्यामध्ये प्रत्येक वेळेस जी संख्या आहे ती घटत चाललेली आहे, परंतु त्यामध्ये अंगणवाडी सेविका ताईंनी मोठा वाटा आहे की EKYC संदर्भात मदत असो किंवा अर्ज भरण्यासाठी असो, कोणत्या तक्रारी करण्यासाठी असो, अंगणवाडी सेविका ताईंची मदत घेतली होती। सरकारने याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आहे। मानधन थकल्यामुळे अनेकदा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलने सुद्धा केली होती, पण त्यामध्ये सुद्धा फक्त आश्वासन दिलं जात असल्यामुळे अंगणवाडी सेविका व जे मदतनीस ताई आहे त्यांच्यामध्ये खूप मोठी असंतोषता निर्माण झालेली आहे व प्रत्येक वेळेस प्रत्येक हक्काच्या जे हक्काचं आहे त्याच्यासाठी त्यांना आंदोलन का करावं लागतं हे सुद्धा त्यांना वाटत आहे। तर सोलापूरसह काही जिल्ह्यांमध्ये प्रोत्साहन भत्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळत आहे। सेविका आणि मदतनीस सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे, मानधन तातडीने मिळावे अशी मागणी सुद्धा होत आहे। तर अंगणवाडी सेविका ताई व जे मदतनीस ताई आहे त्यांना जे मानधनापासून वंचित ठेवण्यात आले आहे, 3.5 महिन्यापासून हिस्सा थकवलेला आहे, त्यांना जे निधी जो मानधन मिळत आहे ते थकलेलं आहे। मानधन थांबल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झालेली दिसत आहे। राज्यातील अंगणवाडी सेविका व जे मदतनीस ताई आहे ते वेळोवेळी प्रत्येक कामासाठी घरोघरी जाऊन सरकारचं काम करत आहे, त्यांचे काम करत आहे, त्यांचं काम व जे योजनांची कामंसुद्धा त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे वेळेवरती मानधन व त्यांचे प्रोत्साहन भत्ता जमा करण्यात यावे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या योजनायात्रा पेजला व चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।